हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. ब्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 69वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा श्री पंडित जगदानंददास बाबाजी आणि त्याच वेळेस असलेले आणखीन 2 संत अशी एकत्र 3 संतांच्या विषयी सांगणारी आहे. श्री जगदानंददास बाबाजी हे काम्यवनातील सिद्ध जयकृष्णदास बाबा आणि गोवर्धन येथील सिद्ध श्रीकृष्णदास बाबा यांच्या समकालीन होते. ते बंगाल येथील फरीदपूर जिल्ह्यातील एका गावात जन्माला आले. या जिल्ह्यातील रामदिया ग्राम येथील आखाड्यातील महंत श्री भगवानदास बाबाजी यांच्याकडून वेश घेऊन ते केवळ 18-19व्या वर्षीच वृंदावन येथे राहायला कायमसाठीचे निघून आले. त्यांनी कुणाकडून केव्हा आणि कुठल्या कुठल्या शास्त्रांचं अध्ययन केलं, विद्याध्ययन केलं ह्याच्याविषयी काही माहिती नाही, पण ते अत्यंत प्रकांड पंडित होते. म्हणजे त्यावेळच्या गौडीय वैष्णव संप्रदायात त्यांच्या तोडीचा दुसरा पंडित नव्हता. त्यांच्याकडून खूप बाकीच्या लोकांनी शास्त्राध्ययन केलं. श्री नरोत्तम ठाकूर महाशय यांनीही त्यांच्याकडेच शास्त्राध्ययन केलं. नरोत्तम ठाकूर महाशय यांनी गराणहाटी नावाची एक कीर्तनाची पद्धत आविष्कृत केलेली होती. त्या पद्धतीचे अद्वितीय गायक आणि हरिनामामृत व्याकरणाचे अध्यापक श्री अद्वैतदास पंडित बाबाजी हे सुद्धा या जगदानंददास बाबाजींचेच शिष्य होते. या अद्वैतदास बाबाजींच्याकडूनच जे दुसरे 2 संत आहेत त्याची माहिती श्री हरिदास नावाच्या एका लेखकांना मिळालेली आहे आणि त्यांनी ती माहिती गौडीय वैष्णव जीवन नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. त्यातूनच ह्या ग्रंथाच्या लेखकांनी ही माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे. हे जे जगदानंददास बाबाजी होते त्यांचा श्री जयकृष्णदास बाबाजी आणि श्री कृष्णदास बाबाजी तसंच सूर्यकुंड येथे राहणारे श्री मधुसूदनदास बाबाजी यांच्याशी अत्यंत प्रेमात अशी मैत्री होती. श्रीकृष्णदास बाबाजी यांच्याशी तर त्यांचा अतिशय मजेदार असा प्रेमकलह म्हणजे थट्टा मस्करी, लुटुपुटीचं भांडण असं नेहमी चालत असे. हे बाबाजी मोठे धामनिष्ठ संत होते. धामाची त्यांच्यावरती अतिशय कृपा होती. या धामाने एकदा त्यांना अतिशय गंमतशीर विचित्र अशा पद्धतीने आपल्या शक्तीचा आणि आपल्या महिमेचा प्रत्यय आणून दिला. एकदा ते आता आपल्याला माहिती आहे की हे राधाकुंड येथे राहत होते आणि राधाकुंडहून एक दिवस संध्याकाळच्या वेळेला ते सूर्यकुंड येथे श्री मधुसूदनदास बाबाजींना भेटायसाठी निघाले. वाटेमध्ये रस्त्याने चालताना अर्थातच त्यांचं नामस्मरण चाललेलं होतं. सूर्यकुंड हे राधाकुंडाच्या उत्तरेला आहे आणि केवळ 3-4 मैलाचंच अंतर आहे. त्यामुळं साधारण 1 तास, सव्वा तास एवढाच वेळ तिथं पोचायला लागतो. पण हे बाबाजी नामस्मरणाच्या मस्तीमध्ये चालत चालत सूर्यकुंड इथे पोचले तोपर्यंत सकाळ झालेली होती त्या दिवशी. ते ना तर रस्त्यात कुठेही थांबले, ना तर त्यांचा रस्ता चुकला होता. तरीसुद्धा 3-4 मैलाच्या 1 तासाच्या रस्त्याला चालायला त्यांना संध्याकाळी निघाल्यावर पोहोचेपर्यंत सकाळ झाली आणि सकाळ झाली आहे हे त्यांना कळलेलंच नव्हतं. त्यांना येताना पाहून मधुसूदनदास बाबाजी म्हणाले, "इतक्या सकाळी सकाळी कुठून येत आहात?" त्यावरती अत्यंत आश्चर्याने इकडे-तिकडे पाहत जगदानंददास बाबाजी म्हणाले, "सकाळ? काय? सकाळ झाली? मी तर आता संध्याकाळच्या वेळेला राधाकुंडहून निघालो होतो." मधुसूदनदास बाबाजींना लक्षात आलं की काय झालंय.
ते म्हणाले, "तुम्हाला श्रीधामाने कृपा करून आपल्या कमळाप्रमाणे संकोच होण्याच्या किंवा विकास पावण्याच्या शक्तीचा परिचय दिलेला दिसतोय. तुम्ही तर शास्त्रज्ञ आहात. तुम्हाला हे माहीतच आहे, की ह्या धामामध्ये देश आणि काळ हे दोन्हीही लीलाशक्तीच्या म्हणजेच राधाकृष्णाच्या अधीन आहेत आणि कधी-कधी आपल्या भक्तांना विचित्र अशी लीला दाखवण्यासाठी ते स्थळाचा किंवा काळाचा संकोच किंवा विकास करत असतात. अशा प्रकारे श्रीधामाची सुद्धा या जगदानंददास बाबाजींच्या वरती एक विलक्षण अशी कृपा होती. ह्या जगदानंददास बाबाजींचे जे अ, शिष्य श्री अद्वैतदास बाबाजी यांनी सांगितलेली दुसऱ्या 2 संतांच्या विषयीची माहिती आता आपण ऐकू. एक आहेत श्री वैष्णवदास बाबाजी. हे कुठून, केव्हा, कसे आले याच्याबद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. ते कोसी ह्या गावामध्ये राहून भजन करत असत. ते होते गौडीय वैष्णव. गौडीय वैष्णव हे कधीही आपल्याजवळ चिमटा ठेवत नाहीत. म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये चिमटा ठेवण्याची पद्धत नाहीये. तरीसुद्धा हे वैष्णवदास बाबाजी आपल्याजवळ नित्य एक लोखंडाचा चिमटा ठेवत असत. जो संन्याशी काही संप्रदायामध्ये जो संन्याशींच्याकडे असतो तसा चिमटा ते ठेवत असत. ते नेहमी झाडाखाली राहत असत. त्यांच्यासाठी काही कुटी वगैरे त्यांच्या भक्तांनी किंवा शिष्यांनी बांधून दिल्या असतील, पण ते बहुतेक झाडाखालीच राहात आणि झाडाखाली बसून जेव्हा मधुकरी करून येत, तेव्हा मधुकरीचा झोळा जो असतो, तो वृक्षाच्या फांदीला लटकवून ठेवत असत. ह्या बाबांना वाक्सिद्धी होती. शृंगारवट येथील श्री श्री नित्यानंददास यांचे जे चिरंजीव श्री पूर्णानंद गोस्वामी प्रभू यांना मूलबाळ काही नव्हतं. तेव्हा श्री वैष्णवदास बाबाजींच्या आशीर्वादाने त्यांना नंतर 3 मुलं झाली. श्री नृसिंहानंद, श्री प्रेमानंद आणि श्री यादवानंद अशी त्यांची नावं होती. त्यांचं महात्म्य ऐकून एकदा जोधपूरचे राजा त्यांच्याजवळ गेले आणि विनम्रपणे त्यांना नमस्कार करून माझी काहीतरी सेवा घ्या असा आग्रह करू लागले. बाबा वारंवार त्यांना सांगत होते, की मला कुठल्याही प्रकारच्या सेवेची जरूर नाहीये. तरीसुद्धा राजाने आपला हट्ट काही सोडला नाही. तेव्हा विवश होऊन या बाबाजींनी राजाला सांगितलं, की मग तुम्ही एक मंदिर निर्माण करा आणि तिथे श्री राधा गोविंद यांची मूर्ती विराजमान करा आणि त्याच्या सर्व सेवेची व्यवस्था करा. राजाने त्याप्रमाणे आज्ञेचं पालन केलं आणि त्यांच्याद्वारा प्रतिष्ठित श्री राधा गोविंदजी यांची जी मूर्ती आणि मंदिर आहे, ते कोसीमध्ये अजूनही आहे आणि अजूनही तिथे पूर्वीप्रमाणेच सेवापूजा होत असते. बाबांच्या महानतेचा आपल्याला परिचय होतो, तो गोवर्धनचे श्री सिद्ध कृष्णदास बाबाजी त्यांचा जो सन्मान करीत त्यावरून. ते अतिशय सन्मानाने ह्या वैष्णवदास बाबाजींशी वागत असत. याच्यावरून आपल्याला या दोघांच्यामध्ये कसे सन्माननीय संबंध होते ते समजतं. आता आपण तिसऱ्या संतांच्या बद्दल ऐकूया. नंदग्राममध्ये एक सिद्ध बाबा राहत होते. त्यांचं सुद्धा नाव, गाव किंवा बाकीची कुठलीच माहिती कुणालाही नाहीये. त्यामुळे त्यांना फक्त सिद्ध बाबा असंच म्हटलं जाईल. तेही एका झाडाच्या खालीच राहत असत. त्यांची सेवा करण्याची पद्धत काही वेगळीच होती. गोवर्धनवरील एका शिलेमध्ये त्यांना श्रीकृष्ण दर्शन झालं असावं. त्यामुळं ती शिला एका कपड्यामध्ये बांधून ते आपल्या गळ्यामध्ये बांधून ठेवत असत. अगदी अंघोळ करताना, प्रातर्विधी करताना सुद्धा त्यांच्या गळ्याशीच ती गिरिराजाची शिला असे. त्यांना सिद्धीही होती आणि ते भजनावेशामध्ये कधी-कधी 2-2, 3-3 दिवस ओळी अगदी म्हणजे पूर्ण असे
अंतर्दशा आविष्ट होऊन राहत असत. त्यावेळेला त्यांना अजिबात बाह्यज्ञान राहत नसे. त्यामुळे अंघोळ, खाणे-पिणे किंवा बाकी प्रातर्विधी ह्याचा काहीही संबंधच राहत नसे. 3 दिवस ते फक्त त्या समाधी अवस्थेमध्ये पडून राहत असत. कडून काही जणांना अनुग्रह दिला गेलेला होता. ते सगळेजण त्यांच्याबरोबरच राहत असत आणि बाबांची सेवा करत असत. बाबांना जेव्हा बाह्यज्ञान होई, तेव्हा ते स्नान वगैरे करत आणि मग आपल्या गळ्यातील गिरिराजाची पूजा करत. त्यांचे शिष्य त्यावेळेला स्वयंपाक करत असत. मग त्याचा नैवेद्य ह्या गिरिराजाला दाखवून मग हे बाबाजी प्रसाद ग्रहण करत असत. त्याच्यासाठी लागणारी आहाराची सामग्री कुठून येत असे, ते कोणालाही काहीही माहिती नाही. पण भोग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दाखवला जात असे, म्हणजे नैवेद्य इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दाखवलं जात असे, की जितके म्हणून वैष्णव तिथं येत, अगदी त्या ऐनवेळेला जरी आलेले असले, तरीसुद्धा त्या सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी ते केलेले पदार्थ पुरत असत. पुन्हा स्वतंत्र त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक करण्याची आवश्यकता वाटत नसे. अशा प्रकारे या नंदग्रामच्या सिद्धबाबांना अन्नसिद्धी होती. अशा प्रकारे ह्या 3 संतांची आपण माहिती ऐकली. काही काही गोष्टी अतिशय छोट्या असल्यामुळे आता ह्या 3 गोष्टी एकत्र मी सांगितल्या आहेत. हरी ओम.